हॅलो मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही आता रेशन कार्ड धारक असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याच्या पहिले जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, जर तुम्ही एक रेशन कार्ड धारक असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं जे रेशन आहे ते सुरळीतपणे सुरू राहावं, म्हणजे कंटिन्यू सुरू राहावं, तर तुम्हाला आता KYC करणं हे सरकाराकडून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जे बी रेशन भेटत असेल, जसं की गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, साखर असेल, जे बी तुम्हाला भेटत असेल ते तुम्हाला कंटिन्यू भेटत राहावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला KYC हे करणं बंधनकारक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता 31 डिसेंबरपर्यंत ही KYC करण्याची जी तारीख आहे ती वाढवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, त्या तारखेच्या आत तुम्हाला KYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पहिले जर मित्रांनो ती तारीख होती ती 30 सप्टेंबरपर्यंत होती, त्याच्यानंतर 31 ऑक्टोंबरपर्यंत ती वाढवण्यात आली होती आणि आता ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे आता 1 महिन्याच्या वरती टाईम मित्रांनो. तर लवकरात लवकर जाऊन इलेक्ट्रॉनिक KYC म्हणजे KYC एक करून घ्यायची. आता मित्रांनो, KYC करणं खूप सोपं झालेलं आहे. जर मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रॉपर ठिकाणी राहत नसेल, गावाला राहत नसेल, तुम्ही दुसरीकडे कुठे राहत असेल तर तुम्ही तुमच्या जिथे पण राहत आहेत तर तिथलच्या जवळच्या रेशन दुकानात जायचं. तुमचं जे रेशन कार्ड आहे ते घेऊन जायचं आणि त्याच्यासोबत आधार कार्ड घेऊन जायचं. जेवढे बी लोक असेल तुमच्या रेशन कार्डमध्ये तेवढ्या लोकांचं जे आधार कार्ड आणि घेऊन जायचं आहे तिथे आणि KYC करून घ्यायची. जर मित्रांनो समजा तुम्ही KYC नाही केली तर तुमचं रेशन हे बंद होऊ शकतं आणि तुमचं नाव पण याच्यामधून कट होऊन जाईल मित्रांनो, रेशन कार्डमधून. आणि KYC बंधनकारक का करण्यात आलं आहे मित्रांनो, ही जे रेशन आहे त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून KYC करणं हे सरकाराकडून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत KYC केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे, नाही तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं आणि तुमचं नाव पण रेशन कार्डमधून कमी होऊ शकतं मित्रांनो. तर तुम्ही याची लवकरच नोंद घ्यायची मित्रांनो. 31 डिसेंबर ही लास्टची तारीख देण्यात आलेली आहे, तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्यावी. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून द्या आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो, टेक केअर.